बघतोय मोगरपाडा संघाचे दोन फलंदाज लीलाधार आणि नितीन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा सामना। माझ्या सोबत दिनेश सर जोडले गेलेत, नक्कीच तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचेल। मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू, चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय। काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? इथून मला वाटते की डॉट बॉल येत असताना आपण सध्या बघतोय, कारण सध्या डॉट बॉलचं चित्र आपल्याला पाहायला भेटतंय। लीलाधर आणि नितीन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा हा सामना। यावेळी पुन्हा एकदा फुटवर्क केलं होतं, डान्सिंग डाऊन द विकेट। सतीश जोराने या चेंडूवरती आलेत। सध्या एक धाव तर पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, तिसऱ्या धावेचा प्रयत्न। नितीन नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत, पण तिथून सध्या आपण बघतोय तर लक फॅक्टर पाहायला भेटतोय दिनेश सर। तर निश्चितच संध्याकाळचे सत्र आहे, संध्याकाळच्या सत्रात चेंडू ट्रॅव्हल होणार नाही, त्या कारणाचं सिंगलला डबलमध्ये आणि डबलला 3 धावांमध्ये परावर्तित करण्याचं काम हे दोन बॅटर करत असताना 2 चेंडूंचा खेळ झालाय, 3 धावा फलकावरती आलेत आणि खास करून प्रकाश दादांचं कौतुक करावं लागेल। अचूक टप्प्यावरती मारा करत असताना फायनलच्या मॅच मध्ये गोलंदाजी अप्रतिम राहिले आतापर्यंत आपण पाहतोय। ऑप्शनच्या बाहेर चेंडूचा टप्पा ठेवला गेला आणि तिथे एकदा वर्जित केलाय। एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 4 धावा 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस। नक्कीच आणि 4 धावा फलकावरती लागल्या गेल्यात। सध्या तरी आपण जर बघितलं तर नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर इथून बॅटिंगचा जो निर्णय आहे तो बॅटिंगचा निर्णय कितपर्यंत सफल होईल येणाऱ्या षटकामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल। कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि अंधार थोड्याच वेळात या मैदानावरती अंधाराचं सावट पसरेल, त्या कारणास्तव लक्क प्रकाशात फलंदाजी करण्याचा निर्णय आज आपल्याला पाहायला मिळतो। ऑन साइडला डान्सिंग द ट्रार्ज खेळत असताना फ्लिक केले चेंडूला, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, एक धाव येते, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता फलंदाज रनआउटच्या माध्यमातून पहिला धक्का बसतोय। चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी महेशच्या माध्यमातून एक चांगली रणनीती आहे। इथे सिंगल डबल मात्र महत्त्वाची भूमिका अदा करतील आणि संध्याकाळच्या सत्रात जास्तीत जास्त धावा कमी प्रमाणात धावा बनाव्या अशामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय कोपरी मास्टर संघ। नक्कीच आणि इथून जे प्रेशर आहे ते पहिल्या षटकापासून प्रेशर क्रिएट करण्याचं काम केलं गेलंय, कारण प्रकाशदादा पाटील गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच एक चांगली गोलंदाजी हाताळली होती आणि आताही तीच कामगिरी करताना सध्या आपल्याला पाहायला भेटतात। 5 धावा 1 गडी बाद या षटकातील चेंडूचा जर खेळ बघितला तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय मैदानाच्या आतमध्ये। चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट। आतापर्यंत 5 चेंडू 5 धावा या फलकावरती आहेत। माफ करा 4 चेंडू झालेत। माफ करा 4 चेंडू झालेत मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज। यावेळी मोठा फटका, बिग हिट, बिग चार्ज। संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलाय सरळ डीप मिड विकेटला, आउट ऑफ द पार्क षटकार। धन्यवाद धन्यवाद। आणि दिनेश सर असं वाटते गोवा म्हणजे संध्याकाळच्या सत्रामध्ये गोव्याला यशीच सॉन्ग जसं फिलिंग थोडंसं वाटतंय, मात्र फटका तसा होता डान्सिंग चार्ज करत असताना आपलातून फटका, प्रॉपर टायमिंग, ताकदीचा भरपूर वापर करत असताना बॅटचा फोर्स ओपन केला गेला। ऑन साइडला चेंडू जमिनी लगत चेंडू चालला, एक धाव येते, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत, पाहता पाहता महेश पाटील फंबल झालेत आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत। पहिलं षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत पहिलं तर 13 धावा। योग्य डिसिजन, योग्य निर्णय सारथी ठरवला गेलाय। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा आणि धाडस दाखवलंय। कर्णधार कसा असावा, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट आपण सातत्याने म्हणतोय समालोचकाच्या माध्यमातून, आणि अनिलने जसा मैदानात आला तसा मात्र धमाका केलाय। 2 बॉलवरती 8 अनिलच्या बॅटमधून आलेत आणि धावा एकंदरीत पाहिलं तर 13 या फलकावरती पाहायला मिळत आहेत। नक्कीच नजर असतील, कारण अनिलकडे ती ॲबिलिटी आहे। कालच्या दिवसामध्ये इनसाइड आउटचा डीप एक्स्ट्रा कव्हर च्या रिझन मध्ये जो षटकार पाहायला भेटला अफलातून, म्हणजे त्या कालच्या दिवसातील एक जबरदस्त असा फटका अनिलच्या बॅटमधून पाहायला भेटला। आजही अनिलने आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मिड विकेटला एक षटकार पाहायला भेटला। मग काबिलियत या खेळाडूकडे आपल्याला नेहमीप्रमाणे पाहायला भेटते। इथे ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, बॅटचा पेस ओपन करण्याचा प्रयत्न, नितीनला बीट करतोय चेंडू, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय, डॉट बॉल येतोय। अनिल मध्ये ती ॲबिलिटी आहे, कॅपेबिलिटी आणि खास करून आपण पाहिलं तर स्ट्रॉंग झोन, त्याची ताकदीचा पूर्णपणे वापर करतोय। बॅटचा फोर्स अप्रतिम पाहायला मिळते।
नितीन पाटील डान्सिंग चार्ज करत असताना ऑन साइडला चेंडू वळवला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे सतीश पाटील. फंबल झालेत आणि फंबल होतात नाही होतात इथे सिंगलला डबल मध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केलाय. 2 धावा आले. 2 धाब्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकली गेले. एकंदरीत आपण पाहतोय 15 धावा. 2 बॉलचा सामना आतापर्यंत झालेला आहे. महेशच्या हातखंडातून अचूक टप्प्यावरती आता गोलंदाजी करावी लागेल, कारण इथे आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज आक्रमक भावनेने मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळत आहेत. हा नक्कीच, कारण धावा बनवणं गरजेचं आहे. सध्या मोगरपाडा मास्टर संघाकडनं ठाण्यातून बिलॉंग करणारा हा संघ आहे. यावेळी जर बघितलं स्टेप आउट केलं होतं, फ्लाईटची डिलिव्हरी होती, शेवटच्या क्षणाला चेंडूनेही वलन घेतलं होतं आणि तिथून शरीरावरती हा चेंडू आदलला जातोय. आणि सध्या तरी आपण जर बघितलं गेलं तर इथून नितीनला रिटायर्ड हर्ट आउट आपण सध्या बघतोय आणि या चेंडूवरती धाव येते 1 आणि तिथून नितीन ही मैदानाच्या बाहेर येत असताना आपण बघतोय. नक्कीच आपण पाहतोय 9 चेंडू नंतर 50 वर्षावरील फलंदाज रिटायर्ड आउट होऊ शकतोय. हा नियम आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आता 2 बंधूंची जोडी आहे. एका बाजूला मोठे बंधू अनिल तांडेल तर दुसऱ्या बाजूला अजय तांडेल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या बंधूची जोडी आहे, पण इथून पार्टनरशिप होणं गरजेचं आहे, कारण घरच्या मैदानावरती खेळणारा श्री सत्यनारायण कोपरीचा संघ पाहायला भेटतोय. त्यांना माहिती आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये कशा प्रकारचं क्लायमेट असते, कशा प्रकारचे स्ट्रोक असतात. पण मैदानाच्या आतमध्ये आपण चला प्लीज, वेळ जातोय वाया प्लीज. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये चला घाई करा. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? तर नितीन पाटील पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धावफलकावरती धावा आहेत. एकंदरीत पाहिलं तर 16 धावा झालेल्या आहेत. चला 16 धावा झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. 16 रन्स 16 धावा या फलकावरती. चला घाई करा महेश पाटील. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटला गेले, जागा बनवून स्ट्रोक कंप्लीट केलाय. समोरच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळते. प्रकाश पाटील वेगाने आले, तिथे रनआउटची संधी हुकली गेले. 2 धावा आले. 3ऱ्या धावेसाठी आता मात्र पलटलेत. पाहता 3री धाव इथे कंप्लीट केले. 4थ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 4थ्या धावेसाठी आता मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल. नितीन पाटील बॅक टू द डगआउट. गडी बाद. धन्यवाद डीजे. नक्कीच दिनेश सर, सध्या बघितलं आपण तर 19व्या फलकावरती लागले गेल्यात. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ इथून पूर्ण होतोय. नवीन बॅटर सध्या आपण बघितलं तर अजय यांना आपण सध्या नॉन स्ट्राईक एंडवरती बघतोय. 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजय तांडेल अनिल तांडेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश पाटील सज्ज झालाय. जागा बनवून स्ट्रोक कंप्लीट केला. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. अंडरम कॉपीबुक स्टाईल मध्ये टॅपचा फटका पाहायला मिळतो. एक धाव येते. 2ऱ्या धावेसाठी लगेच पलटलेत आणि पाहता 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ह्या 2 बंधूंमध्ये चांगलं तालमेल कोऑर्डिनेट करत असताना पाहायला मिळतात आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय पुढे सरकली गेले. नक्कीच आपण सध्या जर बघितलं तर चांगल्या प्रकारची बॅटिंग होत असताना आणि आपण जर बघितलं तर शेवटच्या क्षणाला क्रीजमध्ये बॅट आली होती आणि त्यानंतर महेश पाटील थोडेसे लेट झाले आणि त्यामुळे सुरक्षित अजय याला आपण सध्या बघतोय. धाव फलकावरती लागले गेले त्या म्हणजे 21 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2ऱ्या षटकातील पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सचिन पाटील आहेत. इथून परतावा लागतंय. गडी बाद होईल. या शेवटच्या चेंडूवरती परतावा लागतंय. अनिल बॅक टू डगआउट गॉन.
क्रिकेटला आपण मंडप आहे त्या मंडपातून बॅग गेलेली आहे. मोगरपाडा संघाची ती बॅग आहे. कोणी नेले असेल तर आणून द्या. नवीन फलंदाज निकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला घाई करा प्लीज, थोडं सहकार्य करा कारण 3 षटकांचा सामना आहे. आता थोड्याच वेळात अंधार आपण सध्या आपण बघतोय अंधार होईल. चला घाई करा प्लीज. सचिन पाटील शेवटचा चेंडू शेवटचा षटक हाताळण्यासाठी. यावेळी सरळ बॅटने चार्ज केलंय क्षेत्ररक्षक राजू होते, मात्र राजूला हुलकावणी देत राजूला बीट करून चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू डीजे थोडस वाजवू नका. आणि दिनेश सर काय म्हणाले या स्ट्रोक बद्दल? काय जबरदस्त फटका, प्रयत्न केला होता राजेश योगी यांनी पण नाही अडू शकले या चेंडूला. काय जबरदस्त फटका होता. फुल फोर्स नाही समोरच्या दिशेने वी शेप मध्ये चेंडूला खेळला गेला आणि राजेशला बीट करत 6 धावा मिळवलेत. जागा बनवून स्ट्रोक कंप्लीट केला. चेंडूला अगदी पात्र स्क्वेअर कटचा फटका केलायचा होता. बॅटचा पोच ओपन केला. शेवटच्या क्षणाला चेंडू रॉयल स्टँड ग्रुपच्या दिशेने मार्गस्थ झालाय. मात्र पाहता पाहता 2 धावा 3ऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 3 धावा सहजरित्या आता मात्र पूर्ण होत असताना 3 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकली गेले. एकंदरीत आपण पाहतोय 30 धावा 30 रन्स ऑन बोर्ड. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय अगदी सार्थकी ठरवलाय बॅटिंग करत असताना फलंदाजांनी. नक्कीच. आणि डिसिजन जर विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने डिसिजन पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सचिन पाटील सज्ज होतील. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न महेश पाटील आहेत. चेंडू खाली झेलची संधी पण इथून परतावा लागतंय. गडी बाद होतोय. निकेश इथून होतोय इथून खेळ. मंगेश येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज निकेश तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. धाव फलकावरती 30 धावा 30 रन्स. इथून अजूनही आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत या इनिंग मध्ये. 3 आणि 3 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल. मंगेश इथून सिंगल डबलला जर प्राधान्य दिले तर निश्चितच 35-36 धावा एक चांगलं फायटिंग टोटल. खेळपट्टी अगदी आपण पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रात वेगाने वारे वाहतात जरूर, मात्र चेंडू ट्रॅव्हल तितक्याशा वेगाने होताना पाहायला मिळत नाही. जसं दुपारच्या सत्रात आपण लांब पल्ल्याचे मोठमोठे षटकार पाहिले ते संध्याकाळच्या सत्रात थोडंसं दमट वातावरण होतं आणि त्या दमट वातावरणामध्ये मोठे षटकार आणि खास करून चौकार आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 30 धावा 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सचिन गोलंदाजी मार्क वरती. इथे पाहिलं न्याहाल्य हलकाशा हाताने चेंडूला खेळला गेला. फलंदाज बाद होईल का? मात्र यस नो वेट करत असताना फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये परतला गेलाय. आणखीन एक धक्का बसतोय. गडी बाद. धन्यवाद डीजे. सध्या 30 धावा बलकावरती लागल्या गेल्यात. 4 चेंडूचा इथून खेळ पूर्ण होतोय. मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटील सध्या आपण बघतोय. चला प्लीज वेळ जातोय, प्लीज थोडं सहकार्य करा. नवीन बॅटर आपण जर बघितलं तर सध्या प्रदीप यांना आपण बघतोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. यावेळी चांगला चेंडू हाताळताना खोलवर टप्प्याचा फुलरचा चेंडू होता. अजय पूर्णपणे बीट झालेत आणि सचिन पाटील षटकार आल्यानंतर 3 धावा आल्यानंतर काय कमबॅक केलंय. जबरदस्त कमबॅक पाहायला भेटतोय सचिन पाटीलच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये छाप सोडले या खेळाडूने. या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा इथून गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. यावेळी जर बघितलं तर बीट झाले, तिथून पाठलाग सुरू आहे. सध्या तरी जर बघतो लॉंग चेस करावा लागेल. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. 2 धावा आल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे पण इथून जर विचार केला तर रोखलं गेलंय आणि या चेंडूवरती येतात धावा 2 आणि या 2 धावेने मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर फलकावरती धावा लागल्या गेल्या. 32 धावा
जय मल्हार मोगरपाडा संघ पोहोचलाय तो म्हणजे 32 वरती. आता 30 इथून 33 धावेची आवश्यकता आहे. 3 षटकांमध्ये 33 धावा बनवायच्या. चला मैदानाच्या आतमध्ये मोगरपाडा संघ आपण दाखल व्हा लगेच. बॅग मला वाटतं का मोगरपाडा संघ त्यांची बॅग कोणी उचलली असेल तर प्लीज आणून द्या. चला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा मोगरपाडा संघ. कुठल्या प्रेक्षकांनी बॅग बघितली असेल तर बॅग काढून द्या प्लीज. मोगरपाडा संघाची बॅग आहे. चुकून कोणाकडे गेली असेल तर बॅग आणून द्या प्लीज. धावा धावपलकडती लागल्या गेल्या त्या म्हणजे 32. आता विजयासाठी 33 धावेची आवश्यकता आहे. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं आहे प्लीज. चला मोगरपाडा संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. थोडं सहकार्य करा. अजय प्रदीप आपल्याला विनंती असेल की आपण थोडंसं स्पीडअप करा. दिनेश सर माझ्यासोबत जोडले गेलेत कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत. व्हॉइस ऑफ पांजू एक जबरदस्त गोड आवाज आपण सध्या बघतोय. आमच्या सोबत जोडले गेले धनंजय पाटील हे दुपारच्या सत्रामध्ये जोडले गेले होते. याच गावातील एक गोड आवाज धनंजय पाटील यांचाही आपण आवाज ऐकला आजच्या या दिवसामध्ये. फायनलचा सामना सध्या आपण बघतोय. श्री गणेश घासकोपरी संघ सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इथून खेळताना पाहायला भेटले. मात्र दुसऱ्या फेरीमध्ये नाही सामना जिंकू शकले. पण त्यांची स्पर्धा थोड्या दिवसात याच मैदानावरती आपल्याला पाहायला भेटेल. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चला चला प्लीज वेळ जातोय प्लीज. मोगरपाडा संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. मोगरपाडा संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. नितीन दादा आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. मला वाटतं की 45चा गोलंदाज हाताळू शकतो. आपला नियम जो आहे त्या नियमानुसार आपण हा पहिलं षटक 45चा गोलंदाज हाताळेल याची दखल घ्या. मैदानाच्या आतमध्ये दिनेश सर 2 बॅटर प्रकाश आणि महेश अशी जोडी आहे. मैदानाच्या आतमध्ये पाठलाग आहे 33 धावेचा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मिस्टर अनिल या संघाचा कर्णधार आहे. आणि इथून या कर्णधाराला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. दिनेश सर नक्कीच कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. प्रथम गोलंदाजी करत असताना फलंदाजी करत असताना आपलातून खेळ दाखवला अनिल तांडेलने. आणि आता मात्र अनिल तांडेल गोलंदाजी मार्कवरती आलेत. विजयाकरिता लक्ष आपण पाहिलं तर ठेवले गेले. मैदानाच्या आतमध्ये रामचंद्र पाटील आम्हाला दर्शवतायत की 33 धावा या प्रत्येक षटकागणी 11 धावा जमवाव्या लागतील. चला स्टार्ट करायचा आहे. पंचांना विनंती करतोय. चला सामना सुरू करायचा आहे. मेहरा सर प्लीज थोडं सहकार्य करा. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज मिस्टर अनिल. हो यावेळी शरीरावरती चेंडू होता. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. पाहायचा आहे. पायाने अडवण्याचा प्रयत्न पण प्रकाश दादा पाटील यांच्या बॅट मधून येतोय. डीप फाईन लेगला चौकार. ताकद या तख्यात नाही आणि माघार घेणं आग्र्यांच्या रक्तात नाही. भावा दोस्ती केली तर जीव देईल. गद्दारी केली तर जीव घेईल. भावा दोस्ती केली तर जीव देईल. गद्दारी केली तर जीव घेईल. सध्या आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. इथून श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघ प्रकाशदादा पाटील फायर होत असताना मिडविकेटला एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती थ्रो होईल पण तिथून गचाल क्षेत्ररक्षण होते. निकेश आले होते चेंडूवरती पण तिथून जर विचार केला तर सध्या तरी आपण बघतोय 2 धावा येत आहेत. आणि सध्या आपला महिला वर्ग आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचीही रिॲक्शन आपल्याला पाहायला भेटते. ॲक्शन रिॲक्शन हा क्रिकेटचा खेळ आहे
आणि सध्या तरी आपण जर बघितलं तर ऍक्शन मध्ये दोन खेळाडू आहेत. एका साईडला जर विचार केला तर प्रकाश दादा असतील, दुसऱ्या साईडला अनिल असतील. यावेळी ऑन साईडला खेळलाय निकेश, पुन्हा एकदा चेंडूवरती येत असताना पाहायचा इथून कॅरी केलंय, फेकी होईल का, ॲक्युरेट फेकी होईल का, तिथून बॅकअप ही केलं जातंय. पण सध्या तरी 2 धावा येतात. 8 धावा सध्या फलकावरती लागत असताना पाहायला भेटले जातात. 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. चांगलं ऍक्शनला रिएक्शन दिलं गेलंय. अप्रतिम फटकेबाजी दाखवत असताना प्रकाश पाटीलच्या बॅटमधनं आतापर्यंत धावा खोऱ्याने वाहिल्या गेल्यात. 3 चेंडूंवरती 8 धावा त्याच्या बॅटमधून आलेत आणि खास करून आपण पाहिलं तर विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 11 धावा प्रत्येक षटकात जमवायच्या आहेत. कॅल्क्युलेशन कसं खेळावं, कॅल्क्युलेशन क्रिकेट कसं खेळावं हे प्रकाश पाटीलने आतापर्यंत दाखवून दिलंय. पुन्हा एकदा अनिल तांडेल सज्ज होतोय उजव्या हाताने. ऑप्शनच्या बाहेर जागा बनवली, रूम दिला, त्यावरती एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक मात्र नाही. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला भेदत 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद डीजे. जबरदस्त खेळ साकारला गेला. 2 चौकार, 2 दुहेरी धावा, एकंदरीत पाहिलं तर 12 धावा फलकावरती. 4 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस मैदानाच्या आतमध्ये 33 धावांचा पाठलाग करत असताना जशाच तसं उत्तर कसं द्यावं हे दाखवून देत असताना इतका जवाब पत्थर से आपल्याला पाहायला मिळतोय. लेग स्टंप सोडून निघतोय चेंडू. व्हाईट बॉल घोषित करत असताना पंच संजय मेहरा सर संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि धावांची गती अवांतर धावेनिशी पुढे सरकली गेले. एकंदरीत आपण पाहतोय 13 रन्स, 13 धावा या फलकावरती. 14 चेंडू 20 धावा हे सामन्याचं समीकरण. अनिल तांडेल जितक्या वेगाने चेंडू टाकतोय तितक्याच वेगाने प्रहार करण्याच्या प्रयत्नात प्रकाश पाटीलला आपण पाहतोय. अप्रतिम चेंडू, इथे यॉर्कर लेनचा चेंडू होता. मात्र स्ट्राईक इथे डेट केली गेले. धावत सुटले होते, पलत सुटले होते. धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत पाहिलं तर स्थिरावल्या गेल्यात. एकंदरीत आपण पाहतोय 13 धावा. शेवटचा बॉल गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज इथे सज्ज झालाय उजव्या हाताने ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल आहे या षटकातला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चांगला फटका पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षकाला बीट करतोय बॉल. राकेश ठाकूर येतोय, एकाला 2 धावांमध्ये परावर्तित केले. 2 धावा आलेत आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 15 धावा. पहिल्या षटकामध्ये अफलातून खेळ साकारला गेला. पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली प्रकाश पाटीलची. आता 12 चेंडू आणि विजयाकरिता 18 धावा. 12-18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन पोचले गेले. नो टाइम, नो मीटिंग. वरील क्षेत्ररक्षण सजवून घ्या कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. चला मोगरपाडा संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मीटिंग करू नका प्लीज. मोगरपाडा संघ चला आपण. आणि खेळाडूंना विनंती असेल की आपल्या जागेवरतीच राहायचं आहे. आपला कर्णधार असेल किंवा उपकर्णधार असेल, तो गोलंदाज असेल, त्या गोलंदाजाला बोलवलं जाईल आणि तिथून तो गोलंदाजी मार्कवरती येईल. सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. गोलंदाजी मार्क वरती अजय तांडेल सज्ज झालाय. पहिल्या षटकात अनिल तांडेलला भरपूर मोठ्या प्रमाणात धावा आलेत. मात्र इथून धावा रोखावे लागतील. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. मेरिट वरती गोलंदाजी करावी लागेल कारण दबाव आहे. आता मात्र दबाव वाढला गेलाय कारण पहिल्या षटकात 15 धावा आलेत. 12 चेंडू 18 धावा. धावा या होऊ शकतायत हे करून दाखवण्याचा प्रयत्न निश्चितच प्रकाश पाटीलच्या बॅटमधून धावा खुऱ्याने वाहिलेत या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. इथे अगदी आपण पाहिलं तर एसटीएचच्या वरून चेंडू निघून जातोय. डॉट बॉल येतोय. महेश पाटील आज खास करून आपण पाहिलं तर बड्डे बॉय सपशेल अपयशी ठरला गेलाय. आज संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रयत्न करावे लागतील, चांगली साथ द्यावी लागेल. शेवटचा सामना चांगली कामगिरी तुम्हाला करावी लागेल. खोलवर चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. दूरवरनं क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव येते, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. मात्र प्रदीप आहेत एसटी रक्षकाच्या भूमिकेत. तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नशिबाची साथ इथे आपण पाहिलं तर सत्यनारायण स्पोर्ट कोपरी विरार मास्टर संघाला लाभत असताना मैदानाच्या आतमध्ये फायनल मॅच मध्ये पाहायला मिळतंय. नक्कीच. आणि 17 धावा सध्या फलकावरती लागल्या गेल्या. 10 चेंडू आणि विजयासाठी अजूनही जर बघितलं तर अजूनही 16 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये.
यावेळी जर बघितलं तर ऑन साइडला निकेश फ्रेम मध्ये येत असताना पुन्हा एकदा फेक केली जाईल का? ॲक्युरेट फेकी, पण तिथून कलेक्शन. इथून काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पंच सध्या आहेत आणि तिथून मेहरा सर आहेत आणि मेहरा सरांचा डिसिजन सध्या आपण बघतोय तर नॉट आउट असं डिसिजन येत आहे. तर या चेंडूवरती येतात 2 धावा. आता 9 चेंडू विजयासाठी अजूनही 14 धावेची आवश्यकता आहे दिनेश सर. 9 चेंडू 14 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 2 बॉलवरती दुहेरीच्या माध्यमातून धावा आलेत आणि महेश पाटील आता मात्र थोडंसं टच मध्ये पाहायला मिळतोय. दबाव आता वाढला गेलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती. अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अजय तांडेल सज्ज झालाय. अप्रतिम टप्पा अचूक यावेळेस पाहायला मिळतोय. वाईड लाईनच्या अगदी मधून चेंडू गेलाय. एसटी रक्षकाच्या दिशेने चेंडू निघून जातोय. आता चेंडू आहेत 8 चेंडू 16 14 धावा. 8-14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. थोडासा दबाव वाढतोय कारण संध्याकाळचं सत्र थोडासा अंधुक प्रकाश आणि खास करून आपण पाहिलं तर फलंदाजी करताना थोडीशी येणारी अडचण आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला फुलटॉस चेंडू त्यावरती फटका सजवला गेलाय. एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी लगेच पलटलेत आणि पाहता पाहता दुसरी धाव इथे कंप्लीट करत असताना 2 धावा आलेत आणि 2 धावांच्या मदतीने आता धावा हव्या आहेत 12 धावा करण्यासाठी चेंडू आहेत 7 चेंडू 12 धावा. घनश्याम नाही नक्कीच आणि 7-12 या मैदानात 7-12 कोणाच्या नावावरती होईल? कोण चॅम्पियन होईल या मैदानावरती? सध्या 7-12 आल्यात. 7 असणंही गरजेचं आहे आणि इथून 12 धावेची आवश्यकता सुद्धा आहे. महेश आहेत त्याला 7 देत आहेत. सध्या 7 प्रकाश दादांची आहे. 12ची आवश्यकता आहे. अजय आहेत सध्या गोलंदाजी मार्क वरती. हा कशा प्रकारे चेंडू हाताळेल? या षटकातील शेवटचा चेंडू अजय सज्ज होत असताना मोठा फटका खेळलाय. चेंडूला फोर्स केलंय, चार्ज केलंय आणि पाठवून दिले सीमारेखा पार. षटकार. किरशी खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. ऑन दी टोस चेंडूला अगदी आपण पाहिलं तर उडवलंय सीमारेषेच्या पलीकडे. चार्ज करत असताना चला सामना स्टार्ट करा. पंचांना विनंती करतोय. आता चेंडू आहेत एकंदरीत पाहिलं तर निकेश शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन. चेंडू किती आहेत? 6 चेंडू आणि विजयाकरिता 6 धावांची आवश्यकता. निकेश येतोय. चला मॅच चालू ठेवायची. सामना स्टार्ट ठेवा. चला प्रकाश दादा आपण साईड वरती राहा. चला मॅच चालू ठेवायची आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी बॅटची टॉपेज लागली आहे. इथून पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. सध्या समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये 6 मध्ये. इथून 5 मध्ये. आता मात्र 6ची आवश्यकता आहे दिनेश सर. 5 चेंडू 6 धावा. डॉट चेंडू भरपूर महत्वाचे असतील आणि इथे आपण पाहिलं तर चांगली भागीदारी लावली गेलाय. शेवटच्या बॉलवरती आलेला हा षटकार मॅच टर्निंग षटकार ठरेल का मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं गरजेची गोष्ट पाहायला मिळतंय. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची काढा घेतोय. चेंडू अगदी आपण पाहिलं तर निघून जातोय. पॉइंटच्या क्षेत्रातला क्षेत्ररक्षक निलेश पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धाव. आता चेंडू आहेत एकंदरीत पाहिलं तर 4 चेंडू 5 धावा हे सामन्याचं समीकरण. 4 धावा जरी बनवल्या तरी मात्र विजय होऊ शकतायत. 4 चेंडू 5चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. हा ना करता करता दुसरी धावी इथे कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकली गेली. एकंदरीत आपण पाहतोय 30 धावा. 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. घरच्या मैदानावरती कशा पद्धतीने खेळावं, घरच्या मैदानाचा जो अनुभव आहे तो मात्र दर्शवला गेला.
इथून 2 धावा जरी जमावल्या तरी मात्र विजयी ठरू शकतोय श्री सत्यनारायण कोपरी विरार हा संघ पाहायला मिळतोय. पलक्याच्या हाताने दिशा दाखवली गेली. 1 धाव येते. आता एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागले. 2 चेंडू 2 धावा 1 धावा जरी जमवली तरी विजयी होऊ शकतोय कोपरी विरार मास्टर. नक्कीच. आणि जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा तेच चित्र आलंय आजच्या दिवसातील पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला भेटतंय. 2 मध्ये 2 ची आवश्यकता आहे, पण 1 जरी झाली तरी विजयाच्या दिशेने वाटचाल होऊ शकतो श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघ. चला हरीश, आपल्याला विनंती असेल की आपण थोडस बाहेर राहायचंय. चला 2 मध्ये सध्या तरी जर बघितलं तर 2 ची आवश्यकता आहे. एकही जरी आली तरी विजयी होऊ शकतो. मैदानाच्या आतमध्ये सध्या बघतोय आपण यावेळी शरीरावरती आदळला जातोय आणि इथून काय घडते, प्रकाश दादा पाटीलला इथून पडतावं लागते कारण यष्ट्यांच्या मध्ये सापडला गेलाय. बॅट आणि चेंडूवर संपर्क नाही झाला आणि तिथून आता मात्र 1 चेंडू विजयासाठी 1 धाव जरी आली तरी विजयी होऊ शकतो. सध्या आवश्यकता 2 धावेची आहे, पण इथून 1 जरी आली तरी विजयी होऊ शकतो. पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये काय घडते. चला प्रेक्षक आता सध्या बघतोय आपण उभे आहेत. या शेवटच्या चेंडूचा जर बघितला तर खेळही शिल्लक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मोगरवाडा संघ चला आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. मोगरवाडा संघ शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती जर आपण विचार केला तर इथून आवश्यकता आहे सध्या 2 धावेची, पण इथून विकेट सर आपण बघितले तर श्री सत्यनारायण कोपरी संघाचे सध्या आपल्याला जमीची बाजू आहे. त्यामुळे या चेंडूवरती 1ही धाव जरी आली, 1 धाव आली तर इथून सत्यनारायण कोपरी संघ विजयी होऊ शकतो. मैदानाच्या आतमध्ये किशोर किणी आहेत. पाहायचा आहे 1 चेंडू विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे आता मात्र 1 धावेची आवश्यकता आहे. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये अंधार पडलाय. निकेशवरती जबाबदारी आहे. हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये. निकेश सज्ज. पाहायचा आहे किशोर किनी स्ट्राईक एंड वरती. हा चेंडू यावेळी स्टेअर केलाय आणि इंटू द गॅप चेंडूला पाठवून दिलंय. सीमारेखा पार चौकाराच्या दिशेने आपण सध्या बघतोय आणि विजयी होतोय श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघ.